माझे नाव राजेंद्र गणपत लांडे, राहणार केळी। या केळी गावामध्ये माझी जी वाट्याने करून घेतलेली शेती आहे, या शेतीमध्ये मी फरशी लागवड केली होती आणि फरशी लागवड केलेली अतिशय म्हणजे व्यवस्थितपणे आलेली होती। फरशी म्हणजे चालू झाली होती। फरशीचा तोड चौथा तोडा झाला होता आणि उद्या परत तोडायला येणार उद्या किंवा परत तोडा आली असते अशी फरशी होती। आणि अचानक रात्री अज्ञात कोणीतरी 2 किंवा 3 जण आले असणार आहे त्या ठिकाणी आणि त्यांनी संपूर्ण फरशी ही तळापासून ही कापून टाकलेली आहे। विळ्यांनी काही ठिकाणी कापले, विळ्यांनी काही ठिकाणी उपटून आलेले। अशा पद्धतीचं हे म्हणजे अतिशय म्हणजे चुकीचं काम, असं घाणेरडं काम हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तरी अशी ही म्हणजे मातेपुरू जे आहेत त्यांना विनंती आहे की असं चुकीचं न करता समोरासमोर येऊन काय भांडायचं ते भांडू शकता, परंतु जर तुम्ही असे माल जर एखाद्याचं जर नुकसान करत असेल तर हे चुकीचं आहे। असे हे बघा, ही फरशी जी आहे ही पूर्णपणे कापून टाकली आहे। सकाळी ज्यावेळेस मी आलो 8 वाजता या ठिकाणी आलो त्यावेळेस फरशी पूर्णपणे सुकलेली दिसत होती। त्यानंतर मी पहिल्यांदा पाहिलं की मला वाटलं की जनावरांनी झालं असेल, परंतु त्यानंतर वावरामध्ये फिरल्यानंतर संपूर्ण फरशी ही जेव्हा कापलेली दिसली त्यावेळेस म्हटलं की कोणीतरी ही अतिशय चुकीचं काम, घाणेरडं काम हे केलेलं आहे। तरी मी आज दुपारी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देणार आहे। तरी हे संशयित जे आहेत त्यांना कडक अशी शिक्षा ही झाली पाहिजे अशी एक माझी कळकळीची विनंती राहील। म्हणजे अशा प्रकारचे पुन्हा याने काम केलं नाही पाहिजे, हे चुकीचं आहे संपूर्ण। की काही गरज नसताना की भावकीमध्ये भांडण होत असतात, ते भावकीत भांडण झाले असताना जर माझं घेणं देणं नसताना जर फरशी जर कापत असेल तर हे चुकीचं आहे।